श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामी भक्तांनो, या पहिलेचे अध्याय जर तुम्ही ऐकले नसतील तर वरच्या आय बटनावरती क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्ट प्ले लिस्ट मध्ये पोहोचताल. तिथे तुम्हाला 7 दिवसांचे 21 अध्याय भेटतील. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्रे करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होतसे, बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा, अत्यांदरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय, प्रसिद्धी आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत ख्याती, अजरामर राहिली, कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त, नाना योग्याभ्यासी बहुत, महासूद देखिले, करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरोन, शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयाचे पाहिले, प्रत्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची, एके समय अक्कलकोटी, स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी, सन्मुख पाहून तयाला, आज्ञा चक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या, श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची, बरधन्नी प्राणवायू, आश्चर्य करीती सकळ जन, असो झालिया काही वेळ, समाधी उतरवणी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले, स्वामी पंदा बुंजावरी, मस्तक ठेविले झडकरी, तद्वद्वित झाले अंतरी, हर्षी पोटी न सामावे, उठून या करीती स्तुती, धन्य धन्य ते यती मूर्ती, केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे, स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला, असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतो न येती, तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला, बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी वेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळोनी, तियसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजसी सुरभूनी, अंती जाशी सुखाने, ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले संकलामणी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत सेवा करतील, परी अंतरीची खून, यदि तत्काळ जाणोन, पाहो लागेल अधोवदन, शब्द एक न बोलावे, असो तेव्हा पासूनी, सिद्धी दिदली सोडोनी, येऊनी राहिले स्वस्तांनी, धर्मकृते बहु केले, यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार, त्यासी ज्ञान साचार, समर्थ कृपेने झाले, वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, अंग्रेजी अंमलात अनिवार, होऊन बंड केले ज्यांनी, समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शना ते पातला, स्वकार्याची तोनी अंतरी, खडग दिगले श्रींच्या करी, मने मजवरी कृपा जरी, तरी खडघाती देतील, जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहोनी कर्मधूर, राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी, सत्वर आले बाहेरी, तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी, कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दशविले, म्हणून दिले खड्डग करी, परी तो अभिमानी पुरुष, खग घेऊनी तैसेच, आला परत स्वस्थानास, झेंडा उभिराला बंडाचा, त्यात त्यांची यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची, असं स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात, राजाश्रीत सरदार, माय पाश तोडोनी, दृढ झाले स्वामींचरणी, भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे, एकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीशी, मृत्यू समय पातला, पाहून या विपरीत परी, श्री चरण धरले जड करी, उभा राहिला काळदुरी, नवल परी जाहले, दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे, ते पाहुणे श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले, पहिलं तो वृषभ दिसात, त्याचा आज असे अंत, त्याची न्यावे ना त्वरित, स्पर्शयात करू नको, ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले, तत्काळ ऋषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर, जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती, बैला प्रती दिदली मुक्ती,
मरण चुकले त्याचे ऐसा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 20वा श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापहारा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोण एके दिवशी इच्छा धरोणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करोनिया स्त्रीची तुटी माता ठेविला चरणावती तेव्हा समर्थ त्या ते वंदती हास्यवदने करोनी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पकांने करोनी नाना येथेचे भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलावेले 5 जन जीव घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थान ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थांचे मन चांशक झाले ते वदा यवन याती अपवित्र त्यांचे केसे घेऊ विचिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती ह्या अभावी कनर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी ब्रह्मिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मेळवाया साधन त्याजवळ नसे परी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उचिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापरी जाईल त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरीला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊया पाही गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकुत भाविक भक्त 20वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थाय नमः. 21वा श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय 21वा कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मनात मार्जी येता जडदेह त्यागोनी तत्वता गेले स्वस्तानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुध्यान मास चैत्र पक्ष कृष्ण रशोदयी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदोन ब्रह्मरंदा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेदवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रदांत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जन्मुंडला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम माजरी जन्म माझा झालाशे तेथे बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यांची स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करीती दिवसा उपलती चिंती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवद गायिले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण
कार्य सिद्धार्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपी प्रगट झाले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयादी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथींचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडद्यासी त्याने न्यावया स्वामींशी पाठविले कारभाऱ्यांशी. पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले विष्णुब्रुवा ब्रह्मचारी आणि स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मे संबंधे ग्रस्त त्याचे केले दुःख मुख्य. आठव्यात ते कथा खर्चून या द्रव्य बहुत यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त. नवव्यात केले चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यात ते ऐकता पुनीत श्रोते हो ती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्यास माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण सकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. 70 रकभाविका बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला बाळवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू तो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21ते वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हवर जो भावे वाचिल हे चरित्र त्याशी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृथा अभिमान नसो. तो सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिन्नी प्रसिद्धीसी आणला त्यांची रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील एक कुसुमे वेचून सुंदर माळा करोन आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला बाल सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्. ओम श्री स्वामी समर्थाय नमः.